तास। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध मिरकरवाडा मच्छीमार बंदरावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत झोपड्या टपऱ्या उभारण्यात आलेल्या होत्या। त्या सर्व आज कडक पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आल्याने मिरकरवाडा बंदराने मोकळा श्वास घेतला आहे। मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामे तोडून टाकण्यात आल्याने जवळपास 25 एकर मत्स्य विभागाची जमीन विकासाविना अडकून पडली होती। ती मोकळी झाली असल्याने बंदर विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात सर्व अनधिकृत झोपड्या तातडीने काढून टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते आणि त्यानुसार अखेर बंदरावरील त्या सर्व झोपड्या कडक पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यात आल्या आहेत। स्वतःहून बांधकामे काढून टाकावीत म्हणून मत्स्य विभागाने 2 ते 3 दिवसांची मुदत दिली होती। त्यामुळे काही जणांनी बांधकामे काढून टाकली, परंतु जी राहिली होती ती सर्व बांधकामे, झोपड्या आणि टपऱ्या आज सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यात आले आहेत। आता मिरकरवाडा बंदराचा वेगाने विकास केला जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले। पुढे कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।